कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेले गाई, पार्लरमध्ये आता रोजच सस्ते आई. सईबाईचं बाळ पुन्हा शंभू राजासारखं मडेल काय? या स्वराज्याला संभाजी राजांचं सपान पुन्हा पडेल काय? स्वराज्याला संभाजी राजांचं सपान पुन्हा पडेल काय? अमर झाला स्वाभिमानानं. हे असंख्य प्रेरणा आहे पिढ्यानपिढ्यांची. ताईनो, जसं मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा रायगडावरती वडू बुद्रुक तुळापूरला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, शंभू राजे गेल्यावर रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे शंभू राजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतोय, शेवटचा अर्धा मिनिट फक्त. तो मित्र म्हणतोय, शंभू राजांना आठवून हर हर महादेवाची, हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल काय? या स्वराज्याला शंभू राजाचं सपान पुन्हा पडेल काय? अरे जातीवरून दंगे, इथे झेंड्यावरून पंगे, आपलेच युद्ध आता आपले संगे. तेव्हा जातीच्या विरोधात जाऊन राष्ट्रासाठी एक झालेला संभाजी राजा परत या मातीमध्ये घडेल काय? दारू पिऊन आज मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा. मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही शंभा. त्या शंभू सारखा शूरवीर राष्ट्रासाठी स्वतःचा धर्माची युद्ध कोणी लढेल का? या स्वराज्याला शंभू राजांचं सपान पुन्हा पडेल का? कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेले गाई, पार्लरमध्ये आता रोजच सस्ते आई. सईबाईचं बाळ पुन्हा शंभू राजासारखं मडेल काय? या स्वराज्याला संभाजी राजांचं सपान पुन्हा पडेल काय? स्वराज्याला संभाजी राजांचं सपान पुन्हा पडेल काय? माझ्या घरी कधी या ताईनं मी जन्मल्यापासून आत्तापर्यंत एकदाही टी व्ही बघितला नाही, एकदाही नाही. माझ्या वडिलांचं घर 40 लाखाचं आहे, घरात टी व्ही नाही. 40,000चा सुद्धा टी व्ही नाही. माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000चा टी व्ही बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000ची शिवाजी राजांची, संभाजी राजाची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलीत. संक्रांतीला वाण देता का? वाण काय देता? टिकल्याचं पाकिट, बोचा डबा, पावडरचा डबा उघडायच्या अगोदर संपून जातोय. इथनं पुढं एकमेकीला वाण देताना संभाजीराजांचं एक चरित्र गिफ्ट करून द्या. नक्कीच तुमच्या गावात एखादा तानाजी बाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ताईंनो, एक काम करायचं, या भावाचं एक वाक्य ऐकायचं. आज 10वीत पहिला क्रमांक कुणाचा आहे? निवांत बसा, 1.5 मिनिटं बघ. 10वीत पहिला क्रमांक कुणाचा आहे? कुणाचा 10वीत आपल्याकडे पहिला क्रमांक? मुलींचा का मुलांचा आहे? कुणाचा आहे? बाजू घेतोय होय म्हणा की. कुणाचा आहे? मुलींचा. 12वीत पहिला कोण? मुली. हे कार्यकर्ते गेलो कुठे? ह्याने फक्त कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या आणि कुणाच्या तर पाठीमागं की जय म्हणायचं. बरं, पुढं प्रेत चालल्या का यात्रा चालल्या त्याचं काय नाही, कानावर की पडलं की या बेण्यानं जय म्हणायचंच. जर पोरांनो नाही शाळा शिकलात, एक दिवस असा येणार तुमच्या या धनेगावच्या 4-5 मुली एकत्र येणार, म्हणणार उद्या नवऱ्याला बघायला जायचं आहे. तुम्ही घरात थांबायचं, तुमचा भाऊ कुठं दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार. मग येणार अशा बसणार, तुम्ही आत नाही यायचं, कांदे पोहे घेऊन बाहेर. मग या पहिला प्रश्न विचारणार, कान देऊ नाही का? पहिला प्रश्न विचारणार, काय रे नाव काय तुझं? तुम्ही सांगायचं ओंकार, इथला नव्हे तिकडचा.
आणि दुसरा प्रश्न विचारणार, लग्न होत नाहीत कान देऊ नाही का? दुसरा प्रश्न विचारणार, काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? लेकाओ होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार. असं होऊ नये जर असं वाटत असेल तर आजच पोरांनो शाळा शिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जे पोरगं वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. व्यसन करत बसला, शाळा जर नाही शिकली. तुमच्या इकडे बैल बाजार भरतो का नागेश दादा? बैल बाजार कुठं भरतो? कुठं? कामट्याला. जर तुमच्या गावातली पोरं नाही शाळा शिकली, ताईनो एक दिवस कामट्याच्या बैल बाजाराच्या शेजारी आपल्या पोरांचा बाजार भरवावा लागेल. MA BEd टोनगा इकणे आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्ट्या सकट न्या. म्हणजे पहिला बैल देवाला सोडत होतं माहिती आहे का? काही दिवसानं पोरं देवाला सोडायला लागणार आहेत. आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत. असं का झालं? पोरांनो शिकलं नाही, आपण शिकलं पाहिजे. आणि ताईनो तुमची बाजू घेतो याचा अर्थ असा नाही तुम्ही कसेही वागाल. ताईनो आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी मला चालेल, आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी मला चालेल, पण आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका तुमच्या एका चुकीमुळं परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल.